गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रसिको नमस्कार. मी श्रीकांत गोपाळ काळे. साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा व्हिडिओ मी कृतज्ञ बुद्धीनं करतोय, कारण तो आहे माझ्या प्राध्यापिका यास्मिन शेख यांच्यावरच्या. प्राध्यापिका यास्मिन शेख यांचा मी मराठीचा विद्यार्थी. आम्ही सगळे विद्यार्थी त्यांना बाई म्हणायचो. 21 जून 2024 रोजी बाईंनी 100रीत प्रवेश केला आणि तेव्हापासून बाईंवर आपण एखादा व्हिडिओ करावा, अगदी कृतज्ञ बुद्धीनं करावा हा विचार मनात होता, पण घडत नव्हतं. तसा उशिराच झाला आहे, पण उशिरा का होईना हे काम हातातून होतं आहे याचा मला खरंच मनपूर्वक आनंद आहे. बाईंच्या आठवणी म्हणजे 60 वर्ष मागे मला जावं लागेल. 60 वर्षापूर्वी मी SIS कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तिथं माझा आणि प्राध्यापिका यास्मिन शेख यांचा प्रथम संबंध आला, विद्यार्थी आणि शिक्षक या नात्यानं. माझ्या सुदैवानं आज इतक्या वर्षानंतरही तो संबंध कायम आहे. आम्ही सगळे विद्यार्थी, मी जसं म्हटलं तसं त्यांना बाई म्हणायचो आणि आजही माझ्या लेखीत तेच संबोधन कायम आहे. चांगला शिक्षक कुठला, तर जो विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावतो तो चांगला शिक्षक. मला नेहमी असं वाटतं की प्रश्नांची उत्तरं देणं हे शिक्षकाचं काम नाही, तर प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणं, विषयाची गोडी निर्माण करणं हे त्याचं काम आहे. आणि शाळा कॉलेजमध्ये जे शिक्षक हे करत असतात ते आपल्या कायमचे स्मरणात राहतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वतःची वाट स्वतः शोधायला शिकवलं पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मनात विषयाची गोडी निर्माण केली पाहिजे. आणि आज मला मागे वळून बघताना असं जाणवतं आहे की बाईंनी नेमकं हेच केलं. मी बाईंचा लाडका विद्यार्थी होतो. आम्ही जरी सायन्सला असलो सगळी मुलं, तरी मला स्वतःला मराठी कविता या विषयात खूप गोडी होती आणि बाईंच्या प्रोत्साहनामुळे तिला एक दिशा मिळाली असं आज मागे वळून बघताना तरी वाटतं. अर्थात हे सगळं जरी खरं असलं तरी त्या वयात जो एक उडाणटप्पूपणा असतो तो सगळ्यांचाच असतो. आम्ही सुद्धा त्याला काही अपवाद नव्हतो. मला आठवतो एक प्रसंग, 60 वर्ष झाली तरी अजून तो माझ्या लक्षात आहे प्रसंग, की बाई कुसुमाग्रजांची पृथ्वीचं प्रेमगीत ही कविता शिकवत होत्या आणि त्यामध्ये अशी एक ओळ आहे की पृथ्वी सूर्याला म्हणते की तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. तर ही ओळ शिकवत असताना माझ्या शेजारचा एक मुलगा, भाबडाच म्हणायला पाहिजे, तर तो असं म्हणाला मला कानात की अरे जर मिठीत कळा होत असतील तर मिठी कशाला मारायचे. तर मी त्याला सांगितलं की हे बघ, मला विचारण्यापेक्षा ना तू बाईंना विचार. आणि त्या पठ्ठ्याने सरळ हात वर केला आणि बाईंना विचारलं की बाई, मिठीत जर कळा होत असतील, मिठी मारल्याने कळा होत असतील तर मिठी कशाला मारायची. आम्ही सगळे इतके चपापलो
आणि सगळा वर्ग स्तब्ध झाला. मला वाटलं आता काहीतरी हलकल्लोळ होणार, पण सुदैवाने तसं काही झालं नाही. बाईंनी शांतपणे त्याला उत्तर दिलं, "हे बघा, तुम्ही अजून लहान आहात. मोठं झालं की तुम्हाला हे समजेल." आणि जणू काही काही घडलंच नाही अशा रीतीने बाई पुढे शिकवायला लागल्या. तर शिक्षकाने असे अवघड प्रसंग कसे हाताळावेत याचा घालून दिलेला तो एक वस्तुपाठ होता, हे आता आज मला जाणवत आहे. बाईंचा दुसरा एक गुण म्हणजे प्रोत्साहित करणं. माणसांना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं. आणि याचा अनुभव मी वारंवार घेतलेला आहे. मी ज्यावेळेला व्हिडिओ करायला सुरुवात केली, माझा स्वतःचा हा जो चॅनल आहे, तो करायला सुरुवात केली, त्यावेळेला बाई 90वीत असतानासुद्धा मला लांबलचक 2-2 पानी पत्र लिहायच्या आणि माझ्या व्हिडिओवर त्यांना काय आवडलं याविषयी सविस्तर मला कळवायच्या. कोण हे करेल? पण हे मराठीच्या प्रेमाने, माझ्या प्रेमाने ते करत होत्या. इतकंच नाही तर मला दुसरा एक प्रसंग आठवतो आहे, की बाई ज्यावेळेला 90 वर्ष बाईंनी पूर्ण केली, त्यावेळेला बाईंचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठी शब्दलेखन कोश. बाईंनी 2 पुस्तकं लिहिली. एक म्हणजे मराठी शब्दलेखन कोश, किंबहुना मी असं म्हणेन की ते दुसरं पुस्तक आहे. पहिलं म्हणजे मराठी लेखन मार्गदर्शिका आणि दुसरं पुस्तक म्हणजे मराठी शब्दलेखन कोश. तर मराठी शब्दलेखन कोश हा जो आहे, याच्यावर बाईंनी असं लिहिलं होतं की आपल्या मातृभाषेवर प्रेम करा आणि त्याच्याखाली स्वतःची सही केली होती. आणि हे सही केलेलं पुस्तक 90व्या वाढदिवशी त्या सगळ्यांना देत होत्या. आणि त्या प्रसंगी निमंत्रित जरी असले तरी खूप माणसं जमली होती बाईंना शुभेच्छा देण्याकरता, बाईंच्याकडनं आशीर्वाद घेण्याकरता. आणि ज्यावेळेला मी त्या रांगेतून पुढे सरकलो आणि बाईंसमोर आलो, तेव्हा बाईंनी इतरांना देतात तसं ते पुस्तक माझ्या हातात दिलं. आणि वर बघितलं आणि वर बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, "अरे मी आहे." तर मला वाटलं, "अरे श्रीकांत तू आहेस? थांब जरा." आणि तेवढ्या घाई गडबडीतसुद्धा बाईंनी जे आधी लिहिलं होतं त्याच्यावरती स्वतःच्या हस्ताक्षरांनी अजून एक ओळ लिहिली. आणि ती ओळ अशी होती की माझा आवडता विद्यार्थी आणि कवी श्रीकांत, यास प्रेमपूर्वक. याला म्हणतात प्रोत्साहित करणं, याला म्हणतात आठवण ठेवून माणसांना सलगी देणं. तर हा बाईंचा एक दुसरा महत्त्वाचा गुण आहे. आणि बाईंचा तिसरा आणि माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे त्या सतत कार्यरत आहेत. अगदी 95 वर्षापर्यंत त्या कार्यरत होत्या. आता जरा वयोमानाप्रमाणे त्यांना होत नाही, परंतु त्यांच्याकडे बघितलं की मला बोरकरांची एक कविता आठवते. बोरकर नेहमी असं म्हणायचे की फुलत्या वेलीस वय नाही, फुलत्या वेलीस वय नाही, क्षितिज ज्याचं थांबलं नाही त्याला कसलंच भय नाही. तर ही कविता मला नेहमी बाईंकडे बघितलं ना की आठवत राहते. कधीही बघा बाई काही ना काही कामात असायच्या. त्या अंतर्नादच्या 90वीपर्यंत अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार म्हणून काम बघत होत्या. त्यानंतरसुद्धा त्यांनी स्वतःला कार्यरत ठेवलं होतं. आणि मला असं वाटतं की हा खूप मोठा गुण आहे आणि त्या मराठीच्या प्रेमामुळेच ते हे सगळं करू शकल्यात. तर अशा बाईंविषयी ज्यावेळेला मला 99व्या त्यांच्या वाढदिवशी म्हणजे त्यांनी जेव्हा 100रीत प्रवेश केला तेव्हा भाषण करायचा योग आला. तेव्हा काय भाषण करावं हा माझ्यासमोर प्रश्न होता. आणि मग त्यावेळेला मी परत कुसुमाग्रजांचाच शब्दांचा आधार घेतला. कुसुमाग्रजांनी ज्यावेळेला 75 ओलांडली होती, त्यांचा ज्यावेळेला अमृत महोत्सव होता, त्यावेळेला त्यांनी जे काही मनोगत व्यक्त केलं होतं त्यातलेच शब्द मी घेतले आणि जणू काही बाईंचेच ते शब्द आहेत किंवा बाईंच्या मनातल्या त्या भावना आहेत अशा रीतीने ते मी व्यक्त केले. तर तेच इथे मी आता व्यक्त करतो आहे आणि त्याच शब्दांनी या व्हिडिओची मी सांगता करणार आहेत. तर ऐकूया बाईंचं मनोगत, पण हे माझ्या मनातलं बाईंचं मनोगत. धन्यवाद. तर ऐका ते मनोगत. आज मला सर्वस्वानं जाणवतो तो चहूकडून कानाकोपऱ्यातून माझ्यावर कोसळणारा प्रेमाचा पर्जन्य. आणि या पाणलोटी वर्षावात मी उभी आहे संकोचून, कारण माझ्या आकाशातील काळ्या जांभळ्या ढगांमध्ये अमृताचे एवढे डोह साचले असतील हे माझ्या अपेक्षेतच काय, पण कल्पनेतही नव्हतं. रसिक हो, झाड फांद्यांच्या द्वारा पसरतं आपल्या भोवतालात कुठल्या तरी आंतरिक उर्मीनं.
त्याचप्रमाणे कवी लेखकही शब्दांच्या वसाहती वसवतात, स्वतःच्याच भावनात्मक विस्ताराला निवारा देण्यासाठी. याहून जास्त मीही काही केलेलं नाही, पण जे केलं ते आपल्यासारख्या असंख्य रसिकांनी आपलं मानलं. मुठभर पोहे घेऊन श्रीकृष्णाच्या हातांनी आपल्या स्नेहाची सुवर्णनगरी मला दिली. याहून माझ्यासारख्या शब्दयात्रेतील सामान्य वाटसरूचं अधिक भाग्य ते कोणतं? तसे आम्ही सर्वच शब्दांचे सौदागर. शब्द कोठपर्यंत जातात हे आम्हाला कळतं, कोठे थांबतात हेही कळतं. इथं ते थांबलेले आहेत. म्हणूनच माझ्यावर स्नेहवर्षाव करणाऱ्यांनो, हे निशब्द अभिवादन आपणा सर्वांना. धन्यवाद.